दुसऱ्या बाजूला समाधान अंकल इलेवन अंधेरी या टीमची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। 5 ओव्हरची ही मॅच ग्रुप बी मधील पहिली मॅच पाहायला मिळते। चला त्वरा करा, एसबीएसए टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या, अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका, विनंती असेल। जवळ मॅचच्या दिशेने मॅचला होती सुरुवात। पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विवेक दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती। ऑन स्ट्राइक नागेश आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइकिंग गेंद वरती समाधान दाखल झालेत। सलामीची दोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, दोन्ही पंच सज्ज आहेत। चला त्वरा करा, अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका मित्रांनो। मॅच होईल सुरुवात। पहिला बॉल घेऊन विवेक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना, समोर नागेश। व्यावसायिक क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारे हे नाव। पहिलाच बॉल नागेशच्या बॅट मधून येतोय, क्रॅकिंग मोठा धमाका पाहावा लागेल पंचांचा। येस, इट्स अ ह्यूज सिक्सर। यस डीजे थँक्यू। पहिल्याच बॉल वरती विवेकचं स्वागत केले नागेश वाडेकरने षटकाराने। दुसरा बॉल यावेळेस खूप टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ गोशंकित क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल। डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे एकच धाव घेतली जाईल। सिंगलने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती। नागेश वाडेकर चर्चेमध्ये असणारं नाव, या नावाची देखील सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठी चर्चा आहे। 7 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती। दुसऱ्या बाजूला समाधान हे देखील एक महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर विवेकच्या अगेन्स्ट विचार केला तर पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय। तिसरा बॉल घेऊन विवेक याही वेळेस बॅट चिक्काला घेतली, बॉल चाललाय सरळ फ्लाइंग स्लिप मध्ये, ज्या ठिकाणी विकेट किपर स्वतः बॉलच्या दिशेने धावतायत, बॉलला गॅदर करतील। तदवर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते, सिंगल येते। 8 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती। 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय। दुपारच्या सत्रामधील पहिली लढत पाहायला मिळते। एका बाजूला एसबीएसए 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला अंकल 11 अंधेरी। दोन्ही अंधेरी प्रभागाला बिलॉंग करणारे हे संघ पाहायला मिळतात। टॉस जिंकला एसबीएसए अंधेरी या टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतला। यावेळी समोरच्या दिशेने लोफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर तैनात आहे। पहिला धक्का लागतोय अंकल 11 अंधेरी टीमला, धक्का क्रमांक 1 लागतोय। समाधान बॅक टू द डगआउट। यस डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. विकेट आली आहे. पहिल्या विकेटचा तर पतन झालाय. इथून आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकाराला तर नंतर गोलंदाज विवेकने देखील कमबॅक केलाय. एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. समाधानला तंबूचा रस्ता दाखवलाय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत यश कशा पद्धतीने धावसंख्या देण्यामध्ये यशस्वी ठरतील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज विवेक सज्ज झालाय. पुन्हा एकदा यश साठी अकुट टप्प्याचा बॉल आहे. आपण जर पाहिलं तर दिशा भरकटली. नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं. मागील बॉलवरती विकेट आली परंतु या बॉलवरती थोडस नियंत्रण नाहीये. वाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त धाव टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड. एका बाजूला नागेश वाडेकर, दुसऱ्या बाजूला यश. याही वेळेस आपण जर पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये. ज्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथून दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचा फायदा घेतला दोन्ही खेळाडूंनी. मात्र बॅटरने आपापसात इशारा केला. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 2 धावेंच्या मदतीने धावफलकावरती बदलाव होईल. 11 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 11 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. याही वेळेस आपण जर पाहिलं तर गतीमध्ये केलेलं परिवर्तन. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच जवे. इथून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 12 धावा. 12 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली आहे. समाधानची विकेट आली आहे. एकंदरीत काय तर दोन्ही संघाच्या दिशेने आपण जर विचार केला तर षटक समसमान अवस्थेत राहिला. एका बाजूला विकेट आली, दुसऱ्या बाजूला 12 धावा देखील आल्या. याचा अर्थ पहिलं षटक समसमान अवस्थेत राहिलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. कार्तिक दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती नागेश वाडेकर. टेनिस क्रिकेट विश्वामधील सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारे हे नाव नागेश वाडेकर. आजही त्यांची सुप्रीमो मध्ये खेळलेली एक इनिंग आठवतीये. गतवर्षी झालेल्या सुप्रीमो चषकामध्ये त्यांच्या बॅट मधून आलेल्या धावा पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती कार्तिक सज्ज झालेत. सेकंड ओव्हरला काही क्षणातच होती सुरुवात. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅक वरती कार्तिक दाखल झाले. ऑन स्ट्राईक नागेश वाडेकर. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती यश. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती कार्तिक सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर नागेश वाडेकर. ज्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आलाय. नागेश वाडेकर ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. समोर कार्तिक. पहिला बॉल घेऊन पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ऑन साइडला बिगिट केला जातोय. बॉलला उंची जास्त. एलिमिनेशन देखील प्राप्त झालाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार यश डी जय. वाडेकर सांगतायत मी देखील सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट का खेळतो, व्यावसायिक क्रिकेटमध्ये मला देखील का मागणी आहे हे सिद्ध करताना नागेश वाडेकर. षटकार आलाय. यावेळेस वेग आहे, यावेळेस वेग आहे कार्तिकचा. मागील बॉल वरती थोडासा कमी वेगाने हाताळलेला बॉल, त्याच्यावरती केलेलं आक्रमण कार्तिकच्या अगेन्स्ट. पहिल्या बॉल वरती सिक्सर आलाय, दुसरा बॉल डॉट येतोय. कमबॅक केला जाते कार्तिक कडून देखील. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती 18 धावा लागल्या जात आहेत. याही वेळेस फटका फसलाय. कोणता खेळाडू बॉलच्या खाली स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याची संधी. महत्वाची विकेट होती. या खेळाडूची कॅच तुम्ही ड्रॉप करू शकत नाहीये.
कॉलिंगचा अभाव पाहायला मिळतोय या ठिकाणी. कॉलिंग केलं असतं तर मात्र निश्चितच जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू विसरला असता. कॉलची कमतरता इथून आपल्याला पाहायला मिळते. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळतोय. स्वतःवरती विश्वास होता पण बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत कार्तिक. नागेश वाडेकर सारख्या महत्वाच्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देताय. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला समजणार आहे आपण झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. दरम्यान जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे कार्तिक सज्ज झाले. दुसऱ्या बाजूला यश ऑन स्ट्राइक. याही वेळेस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल आतमध्ये आलाय. एकच धाव येते. एकेरी धावेवरती समाधानी व्हावं लागतंय. फटका जरूर मोठा होता परंतु त्याला नैसर्गिक अडथळा आला त्यामुळे बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आला. त्यामुळे धावून जेवढी धाव घेत तेवढीच तुमच्या टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. एकच धाव घेतली. सिंगलने धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती 20 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस वेग आहे. खाली राहणारा बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासून अशा पद्धती खेळपट्टी सातत्याने रंग बदलताना पाहायला मिळते. कधी बॉल अचानक खाली राहतोय तर कधी अचानक अति उसळी घेतोय बॉल. त्यामुळे फलंदाज देखील दुविधेमध्ये असतात. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. नागेश वाडेकर साठी पुन्हा एकदा कार्तिक सज्ज झालेत. फुल लेनचा बॉल ड्राइव्ह केला जातोय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॉलला गॅदर केलं जाईल. बॉलची फेकी होईल. या दरम्यान निश्चितच एक सिंगल येईल. सिंगलने ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 21 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जर पाहिलं तर योगेश दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉलला उंची जास्त. एलिव्हेशन देखील प्राप्त झालाय. यशच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम बिग हिट सिक्सर. यस डीजे एका बाजूने आपण जर पाहिलं तर नागेश वाडेकरच्या बॅट मधून धावा येतात. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून यश देखील फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर योगेशच्या विरोधात मात्र आक्रमण केलं जात आहे. सध्या मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आज मात्र आपला जो रोल आहे मुंबई पोलीस दलामध्ये तो रोल निभावताना इथे आपण जर पाहिलं तर क्रिकेट प्रति असणारं प्रेम देखील दाखवतो. इथे मात्र धावची संधी नाही होत आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट. इथून आपण जर पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. ओव्हर थ्रोची पुन्हा एकदा आणखीन एक धाव. अशा तब्बल 3 धाबा या बॉलवरती घेतल्या जातील. 3 धाबेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. नजर हटी दुर्घटना घटी. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला. कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचा फायदा घेत नागेश वाडेकर आणि यशने 3 धाबा देखील मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या. योगेश नागेश साठी
यावेळी समोरच्या दिशेने लोफ केला जातोय, समोरच्या इमारतीवरती जाऊन बोलला जातोय. नागेश वाडेकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार, षटकार. यावेळी आपण जर पाहिलं तर डाव्या दिशेच्या खूप बाहेरून जाणारा बॉल, हा बॉल मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती नजर टाकली तर 38 धावा लागल्या जात आहेत. टीमची टोटल 38 आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिली विकेट जरूर आली आहे लवकर, परंतु या दोन खेळाडूंनी मात्र निश्चितच प्रभाव टाकला पाहायला मिळतो. याही वेळेस पुन्हा एकदा बॉलला उंची जास्त पाहावं लागेल, एलिमिनेशनची कमतरता आणि इथून विकेटचं होईल पतन. फलंदाज नागेश वाडेकर बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. 12 बॉल 24 ची खेळी करून मात्र नागेश वाडेकर तंबूच्या अस्त्राला जाऊन बसले. नवीन फलंदाज अजित ताकद झालेत. दुसरी विकेट आली आहे, महत्वाची विकेट तर मिळवून दिली योगेशने. या दरम्यान आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणय गमरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. इथे डॉट बॉल ओव्हर नंबर 3 ची झाली आहे. सांगता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 38 धावा. शेवटचं षटक या षटकामध्ये देखील धावा आल्या तब्बल 17. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतं. योगेशचं विकेट आली आहे. महत्वाची गोष्ट काय असेल तर विकेट आली आहे. विकेट कोणाचे तर निश्चितच नागेश वाडेकरचे. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला यश सेट झालेला फलंदाज पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला नवीन आलेला फलंदाज अजित. यश आणि अजित आता सध्याच्या घडीला जोडी जमताना पाहायला मिळते. चला बॉलची पूर्तता करायची. जुना बॉल असेल तर द्यायचा आहे. चला विनंती असेल, आयोजन समितीला एक विनंती असेल, बाहेर गेलेले बॉल असतील तेवढे थोडेसे कलेक्ट करा. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती 38 धावा लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण जर पाहिला तर विवेक दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. समोर यश. याही वेळेला ऑन साइडला टर्न केला जातोय. बॉलला उंची जास्त, एलिमिनेशन पाहावं लागेल. चला खेळाडूने सांगितले हा येतोय षटकार. फलंदाज यशच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकाराने मात्र धाव पोहोचलाय. सध्याच्या घडीला 44 धावा. स्वतः नयन त्या ठिकाणी फिल्डर होते. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वतः नयनने सांगितले की हा षटकार आहे. त्याबद्दल त्याचं देखील कौतुक करावं लागेल. प्रामाणिक घेतलं की हा षटकार असेल. षटकाराने धावफलक उसळी घेऊन जाऊन पोहोचले 44 या आकड्यावरती. 44 रन ऑन दी बोर्ड.
लॉस ऑफ 2 विकेट्स. नागेश माघारी परतले, त्याच्यानंतर समाधान बाद होऊन माघारी परतले. इथून मात्र अजित आणि यश याही वेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. खाली राहणारा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्यावरती बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. डॉट बॉल येतोय इथून. डॉट बॉल मात्र डॉट बॉल पर्सेंटेज आपण जर पाहिलं ना तर निश्चितच वाढवावं लागेल. SBSA अंधेरी या टीमला दुसऱ्या बाजूला मोठे फटके येणं अनिवार्य असेल. याही वेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली. पुन्हा एकदा डाऊन द बॉल. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र कॅच कंप्लीट झालाय. विकेट होईल पतन. फलंदाज यश बॅक टू द ग्राउंड. डीजेला देऊया पुन्हा एकदा संधी. यश डीजे विकेट आली आहे. यशची विकेट आली आहे. आणखीन एक विकेट आपण जर पाहिलं तर विवेकच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. इथून मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आकाश दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा विवेक सज्ज होतात. आकाश साठी पुढचा बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ दी कार्पेट मिड विकेटला बॉल फील केला जातोय. फेकी होईल तर दोन मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरसावत आहे. 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आज संपूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 71, जी माझ्या मते मल्हार 11 गोरेगाव या टीमने धावफलकावरती लावली आहे. सेकंड ग्रुप मध्ये, बिग ग्रुप मध्ये तो सर्वोच्च मोडला जाईल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा डाऊन द बॉल. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये विवेक पहिला, दुसरा आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच पकडली जाते. आणखीन एका विकेटचं होईल पतन. फलंदाज अजित बॅक टू द डगआउट. यस दिस जय. आणखीन एक विकेट आली. अजित बाधून माघारी परतले. 45 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 45 धावा लागल्यात. नवीन फलंदाज दीपेन दाखल झालेत. पहिलाच बॉल या बेस गतीमध्ये केलेलं परिवर्तन. फिगर्स रोल्स केले होते. मागील काही बॉलवरती वेग होता. या बॉलवरती थोडंसं स्लोवर बन हाताळलेला पाहायला मिळतोय विवेकने. आणि इथून ओव्हर नंबर 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 46 धावा. कौतुक करावं लागेल विवेकचं, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती 46 धावा लागल्या जात आहेत. शेवटचे 6 बॉल मध्ये काय घडणार, काय बिघडणार यासाठी आपल्याला काही क्षणाचा विलंब करावा लागेल. अगदी काही क्षणातच पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. पिंटू दाखल झालेत. ऑन स्ट्राइक नवीन आलेला फलंदाज दीपेन, त्याच्या समवेत आकाश, दोन्ही नौके फलंदाज आहेत. कारण सेट झालेला फलंदाज अर्थातच यश तंबूच्या अस्त्राला जाऊन बसलाय. शेवटचे ओव्हर आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे शेवटचे 6 बॉल. कशा पद्धतीने कोणता खेळाडू सरस ठरणार आहे, कोणता खेळाडू वरचढ ठरणार आहे. एका बाजूला गोलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला 2 फलंदाज आहेत. एका बाजूला पिंटू आहे तर दुसऱ्या बाजूला आकाश आहे. समोर दीपेन. पहिलाच बॉल या बेस लेग चिकच्या खूप बाहेरून जातोय.
पंचांनी देखील व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल त्या अवांतरच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 47 आकड्यावरती. 47 रन ऑन दी बोर्ड. 47 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती यावेळेस. वाह वाह वाह, काय अप्रतिम चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय. अक्षरशः दांडी 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 गुल केली जाते. फलंदाज बाद यस जी. विकेट आली आहे. अक्षरशः दांड्या उखडून टाकलेली पाहायला मिळते. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच दीपेन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिथून आपण जर पाहिलं तर रोहित दाखल झाले. डावखुरी आताचा फलंदाज याही वेळेस कुलवट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातो. एक्स्ट्रा कबला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलची फेकी होईल त्यावर एक धाव घेतली जाते. संघाने धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती नजर टाकली तर 48. पहिल्या 3 षटकामध्ये असं कुठेतरी वाचलं होतं की आजचा जो 71-72 धावांचा जो सर्वोच्च धावफलक होता तो मात्र निश्चितच क्रॉस केला जाईल. परंतु जसं नागेश वाडेकरची आणि यशची विकेट आली तिथून मात्र धावफलकाला खीळ लागलेली पाहायला मिळते. यावेळी साखूड टप्प्याचा बॉल, पुलचा फटका. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. पिंटो कडून चूक झाली आहे. आणखीन एक विकेट स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करण्याची संधी चालून आली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. डॉट बॉल येतोय. इथून आपण विचार केला तर डॉट बॉल पर्सेंटेज जसं तिसरं षटक संपलं तसं चौथ्या षटकानंतर डॉट बॉल पर्सेंटेज वाढला. याचाच अर्थ काय तर गोलंदाजी करणारा संघ अर्थातच SBSA अंधेरी ह्या टीमने कमबॅक केले या शेवटच्या 2 षटकामध्ये. हा बॉल यावेळेस आपण जर पाहिला तर उजव्या एसटीच्या बाहेरून जातोय. त्यामुळे पंचांनी देखील व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा नियम क्रमांक 22 नियमावलीनुसार पंचांनी गोलंदाजाला दंडित केलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी हा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केला जातोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतील. मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक वधारत आहे. धावफलकावरती थोडीशी हालचाल होते. लागल्या जात आहेत 51 धावा. अजूनही 2 चेंडूचा केस शिल्लक आहे. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 3 षटकामध्ये तर आपण विचार केला तर खूप महागडं षटक राहिली होती पहिली 3 षटक. त्यानंतर चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये कमबॅक केलं गेलाय गोलंदाजाकडून. कौतुक करावं लागेल. याच्या अगोदरचं षटक टाकलं विवेकने. यावेळेस पिंटू. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण कौतुकास पात्र कामगिरी देखील त्यांनी केली आहे. जे धावफलक 70च्या आसपास जाताना दिसत होतं त्याला मात्र कुठेतरी रोख लावली आहे दोन्ही गोलंदाजांनी. धावफलक जाऊन पोहोचले 51 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटकाला एक फायटिंग टोटल स्कोर बोर्ड वरती लागताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला 2 डॉट बॉल आले तर मात्र थोडस निश्चितच दडपण कमी होईल फलंदाजांच्या मनावरती जे असेल ते. दुपारच्या सत्रातील पहिली मॅच. एका बाजूला अंकल 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला SBSA अंधेरी. 2 एकाच विभागातील हे 2 संघ आपापसात लढताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला बिग हिट केला जातोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा समोरच्या इमारतीवर. फलंदाज आपण जर पाहिला तर निश्चितच आकाशच्या बॅट मधून येतोय. ह्यूज बिग 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 हिट सिक्सर.
षटकार ज्या षटकाराची गरज होती तो मोठा फटका तर आलाय. षटकाराने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले 57 आकड्यावरती. या दिशा भरकटलेले पाहायला मिळतात. वेग आहे परंतु दिशेवरती नियंत्रण नाहीये. वाईट बॉल आलाय. अभ्यंतरची एक एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 58 आकड्यावरती. 58 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल. काय घडणार काय बिघडणार. शेवटचा बॉल घेऊन फुलटॉस बॉल. नो बॉलची घोषणा केली आहे. यावेळी बॉलने हवाई सफर केली आहे का. येस. नो +6. तब्बल 7 धावा. पहिले 4 बॉल काय अप्रतिम हाताळले होते अचूक टप्प्यावरती. परंतु शेवटच्या 2 बॉल. शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. नवे तर शेवटचा बॉल नो आलाय. पंचांनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा नियम क्रमांक 21 च्या नियमावलीनुसार गोलंदाजाला दंडित केलाय. फ्रीचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा समोरच्या इमारतीवर आणि लगातारचा तिसरा येतोय का तर नाही येत आहे. शेवटच्या बॉलवरती 2 धावा येत आहेत. थोडीशी उंचीने लांबी कमी मिळाली या बॉलवरती. अन्यथा हा देखील बॉल षटकारामध्ये पराभूत झाला असता. चला नवीन बॉलची पूर्तता करायची आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पूर्वार्धाचा विचार केला तर 67 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती 68 धावांचं आव्हान उभं केलं गेलं आहे. अंकल 11 अंधेरी टीम समोर. SBSA अंधेरी टीम समोर माफ करा. अंकल 11 अंधेरी या टीमने 68 त्या बॉलला समोरच्याला गाड करायचा नुसतं झापूक चला यानंतर होणारी मॅच असेल. एका बाजूला आर्यन बॉयज विले पार्ले त्यांच्या अगेन्स्ट अनिरुद्ध 11 गिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचंय. रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. मिड इनिंग मध्ये टॉस कंपल्सन आहे त्यामुळे तुम्हाला यायचं आहे टॉस साठी. एका बाजूला आर्यन बॉयज विले पार्ले त्यांच्या विरुद्ध दुसरा संघ असेल अनिरुद्ध 11 गिरगाव. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचंय. जॉईन व्हा. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस साठी उपलब्ध आहेत. एका बाजूला विले पार्ले दुसऱ्या बाजूला गिरगाव. आणखीन एक मोठी मॅच महत्वाची मॅच अगदी काही क्षणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी विद्यमान मॅच आपण जर पाहिलं तर नक्कीच चला आर्यन बॉयज टीमचे सर्व अलेक्स भाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम सर. या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं स्वागत करतो. चला SBSA टीम आपण सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. दुसऱ्या बाजूला अंकल 11 अंधेरी आपण आपलं सुसज्ज असं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
इथे आपल्याला लीग स्टेज मधील शेवटची मॅच, एका बाजूला आर्यन बॉयज विले पार्ले, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध इलेव्हन गिरगाव. काही क्षणातच टॉस केला जातोय. एका बाजूला आर्यन बॉयज विले पार्ले, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध इलेव्हन गिरगाव. टॉस केला जातोय. Aryan boys won the toss. They will be decided to ball first. Thank you so much. अनिरुद्ध 11 गिरगाव टीमला फलंदाजीचं आमंत्रण दिलं जात आहे. आर्यन 11 विले पार्ले टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी जाऊयात आपण विद्यमान मॅच कडे, जिथे पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. उत्तरार्धाला अगदी काही क्षणातच होईल सुरुवात. पूर्वार्धाचा विचार केला तर नागेश वाडेकर, यश आकाश यांच्या चौफेर फटकेबाजीमुळे धावफलकावरती लागल्या जात आहेत. 67 धावा जिंकण्यासाठी 68 आव्हान सेट केले गेले. SBSA अंधेरी या संघासमोर. SBSA संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला विवेक, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर निश्चितच कार्तिक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश पोद्दार दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाज असे ओळख असणारा रितेश पोद्दार दाखल झालेत. समोर विवेक, दुसऱ्या बाजूला कार्तिक. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल कोलवर टप्प्याचा बॉल. या बेस आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय सर पॉइंट क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले आणि मॅच ऑन झाली आहे. संघाचा व स्वतःच्या देखील धावफलकाचा श्रीगणेश करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक पहिल्याच बॉलवरती सिंगल घेऊन पहिल्या इनिंगचा विचार केला तर षटकाराने सुरुवात झाली होती. नागेश वाडेकरच्या बॅटमधून आलेला तो षटकार पाहायला मिळाला होता पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल कार्तिक सडी. यावेळेस आपण जर पाहिलं तर फुल लाईनचा हा बॉल बदल आली ते नाहीये. फुटवर्कची कमतरता जाणवते. असं बोललं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क खूप महत्वाची भूमिका बजावतात. तेच फुटवर्क यावेळेस आपण जर पाहिलं ना तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये कार्तिक कडून पाहायला मिळत नाहीये. फुटवर्कची कमतरता जाणवली आहे. थोडस जर शफल घेऊन खेळले असते तर मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता हा बॉल, परंतु तसं घडत नाहीये. जर तर क्रिकेटमध्ये असताना तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा गोष्टांकित क्षेत्रामध्ये, ज्यावरती मिळतील फक्त आणि फक्त 2च धावा. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. चार धावा लागले जाते धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा दिशा भरकटलेले पाहायला मिळतात. नियंत्रण नाहीये, नियंत्रण नाहीये. गोलंदाजाचं स्वतःवरती नियंत्रण नाहीये. वेग आहे, वेग असून फायदा नाहीये. नियंत्रण देखील असणं खूप महत्वाचं असतं. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ सगळं काही असणं महत्वाचं असतं. तेव्हा एक परिपक्व गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज समोर कार्तिक. अडुसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 धावा लागल्या जात आहेत. 64 ची गरज आहे. रितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. याही वेळेस आपण जर पाहिला तर उजव्या एष्टीच्या खूप बाहेरून जाणार हा बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा स्कोररला थोडासा त्रास. धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती 6 धावा लागल्या जात आहेत.
याही वेळेला पुन्हा एकदा वाईड लगातारचा तिसरा वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी विचार विनिमय करण्यास भाग पाडले गेलाय गोलंदाज रितेश कडून. स्वतः विकेट किपर येत आहेत, त्यांना थोडस आता कानमंत्र देत आहेत. कानमंत्र तर दिला जातोय, परंतु त्या कानमंत्राचा कसा फायदा होईल पुढचा बॉल आपल्याला सांगून जाईल. 68 धाबांचा पाठलाग करायचा आहे, 7 धाबा लागल्या जात आहेत, 61 ची गरज आहे. ज्या पद्धतीने नागेश वाडेकरने खेळी केली, ज्या पद्धतीने यशने खेळी केली, ज्या पद्धतीने शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये आकाशने खेळी केली, त्या पद्धतीची खेळी या दोन फलंदाजांना करावी लागेल. एका बाजूला विवेक, दुसऱ्या बाजूला कार्तिक, समोर गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश सज्ज होत आहे पुढचा बॉल घेऊन. पुढचा बॉल यावी हवेत आहे चेंडू, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील का? आतमध्ये आलाय बॉल, आतमध्ये आलाय. काय असणार ह्या बॉलवरती हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला जातोय आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 2 धाब्या आल्या त्या पहा. या बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला गेला. एका बाजूला आपण जर पाहिलं तर विवेकचा हा कॉल होता. थोडस बॉल हातातून निसटलेला पाहिला, त्याच्यावरती निश्चितच दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला गेला. दोन धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती आपण जर नजर टाकली तर 9 धाबा लागल्या जातात. यावेळी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल शरीरावरती जाऊन आदळतोय. लेग बायची धाब येते. टीमच्या टोटल मध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. दहा धाबा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 68चा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके महत्वाचे आहेत, आतापर्यंत जर आलेला नाहीये. पुढचा बॉल यावीचा हा बॉल खूप टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा अलॉंग विथ दी कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी नागेश वाडेकर बॉलला फील करतात. तद्वर मात्र निश्चितच आणखीन एक सिंगल घेतली जाते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा बदलताय धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 धावा, शेवटचा बॉल अजून शिल्लक असेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना ऑन स्ट्राईक फलंदाज कार्तिक. मोठा फटका येणं खूप महत्वाचा असेल. या बॉलवरती धावा तर आल्याच जरूर, ज्या धाब्यांची गरज आहे त्या धाबा तर आल्यात, परंतु मोठा फटका येणं महत्वाचं आहे. यावेळेस उंच आहे चेंडू, उंच उंच आणि उंच गेलाय. डाऊन द बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रितेश कुठलीही चुकी करत नाहीये आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. फलंदाज इथून आपण जर पाहिला तर कार्तिक बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय. निश्चितच अंकल 11 सोन्या थँक्यू सो मच जीजे मास्टर. पहिली विकेट आली आहे, पहिल्या विकेटचं पतन झालंय. विचार केला तर निश्चितच रितेशने आपल्या संघासाठी पहिली विकेट तर मिळवून दिली आहे. फलंदाजासाठी 3ऱ्या क्रमांकावरती लाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच रोहित दाखल झालेत. पहिलाच बॉल या बेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील केलं जात आहे. कुठलीही धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. नवीन फलंदाज लाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता जरूर लालाकडून, परंतु लालाकडून थांबवलं जाते. रोहितचा कॉल निश्चितच, विवेकचा कॉल निश्चितच होता, परंतु लालाने नकार दिला या धावेसाठी. सिंगल घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. सिंगलने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली आहे कार्तिकची.
जी रितेशच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेला पाहायला मिळतात. पुढचा बॉल एबी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स बॉलला फील केलं जाते. बॉलची फेकी होते, थ्रो येईल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा आणखीन एक धाव घेतली जाते. सिंगलने 13 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहित दाखल झाले, सज्ज होताना पाहायला मिळतात. समोर विवेक यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतले, बॉल चाललाय पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगलने आणि डबलने या मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकणार नाहीये. सिंगल डबलचा खेळच नाहीये, कारण तुम्हाला खेळपट्टीच्या समोरच फक्त षटकार आहे. त्यामुळे तुम्हाला खेळपट्टीच्या समोर आणि मिड विकेट या झोन मध्ये तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. अन्यथा सिंगल डबलने थोडस आपण जर पाहिलं ना तर निश्चितच जे टार्गेट आहे ते थोडस अवघड होईल. यावेळी चांगला फटका पाहायला म्हणजे चॉप करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. पहिली धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. धावची संधी, डायरेक्ट हिट. आणि इथे काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विवेक सुखरूप पोहोचलेला पाहायला मिळतोय. थोडीशी संधी मिळाली, त्या संधीचा फायदा घेतला, दुसऱ्या धावेचा कॉल दिला, दुसरी धाव देखील पूर्णत्वास आली. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 16 धावा लागल्या जातात. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा लागले जात आहेत. अजूनही 52 धावांचा आव्हान आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना चांगला षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. रोहितचं देखील ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये निश्चितच रितेशने गोलंदाजी केली, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून रोहित देखील गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, लाईन, लेंथ सगळं काही अगदी बरोबर पाहायला मिळतंय रोहित कडून देखील. त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर विवेक थोडस साचपडताना पाहायला मिळतात. स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत जरूर, परंतु संघर्षातूनच नवीन वाट मिळते. ध्येयाच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला संघर्षाचा डोंगर पार करावा लागेल. ध्येय खूप लांब आहे, परंतु तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. यावेळीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा अक्षरशः खोदून काढला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा इथून आपण जर पाहिलं तर एकेरी धाव घेतली जाते. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 17 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. आता इथून आपण जर विचार केला 18 मध्ये 51 बनवायचे आहेत. 18 बॉल आणि 51 धावांचा आव्हान आहे. 18-51. आता थोडस अवघड समीकरण. अंकल 11 अंधेरी या संघाला, एसबीएस माफ करा, एसबीएस अंधेरी या संघाला, कारण टॉस जिंकला, त्याच्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिथून मात्र आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकाच्या शेवटच्या 3 बॉलवरती आलेले मोठे फटके, त्याच्यावरती लागलेला मोहर षटकारांची, तिथून झालेल्या धाव फलकावरती भर पडलेली पाहायला मिळाली. अन्यथा मॅच मध्ये निश्चितच शेवटच्या 3 बॉल पर्यंत होतेच संघ. यावेळीचा हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. इथून दुसरी धाव देखील पूर्णत्वास जाताना पाहायला मिळते. 2 धावा येतात. विवेक सलामीर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरले जरूर, परंतु त्यांच्या बॅट मधून ज्या पद्धतीने मोठे फटके यायला हवे होते ते मोठे फटके मात्र कुठे येताना पाहायला मिळत नाहीयेत. यावेळीचा हा बॉल वेग होता, या बॉलवरती निश्चितच वेग होता. हा वेग होता कोणाचा तर निश्चितच आपण जर पाहिलं तर रितेशचा. रितेश वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रितेश पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं, त्याच कारणाने दुसरं षटक त्यांच्या हातामध्ये दिलं जात आहे. याही वेळेस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ समोरच्या दिशेने, एकच धाव घेतली जाईल. सिंगल डबलने या मॅच मध्ये आता फरक पडणार नाहीये, कारण आता आव्हान थोडंसं अवघड होत चाललंय, थोडंसं डिफिकल्ट होत चाललंय. 20 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 68 चा पाठलाग करायचा, अजूनही 48 बनवायचे आहेत. 20 लागल्या जात आहेत, 48 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र लॉफ केलं जात आहे समोरच्या दिशेने.
समोरच्या इमारतीवरती जाऊन बोलत येतोय आणि या इनिंग मधील पहिला षटकार येईल का तर नाही. पुन्हा एकदा 2च धावा येत आहेत. दोन धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती हालचाल होईल. 22 धावा लागल्या जात आहेत. 22 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाचे एक विकेट गमावले परंतु त्याच्यानंतर देखील आपण जर नजर टाकली ना तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. मग त्यामध्ये रितेश असेल किंवा रोहित असेल. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये रितेशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय कारण पहिलं षटकच अप्रतिम हाताळलं होतं रितेशने. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास दाखवला. दुसरे षटक देखील जे वैयक्तिक कोट्यातील होतं ते त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. यावेळीचा हा बॉल यावेळी आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. या दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच डी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंकार मर्डेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. महामानव चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आज आमचा आज पाहिला तर आपण प्रामुख्याने व्हॉलीबॉल संघाचं नेतृत्व करतात ते. इथे फुलटॉस बॉल होता. ऑनसाइडला दिशा देण्याचा प्रयत्न ज्यावरती एक धाव घेतली जाते सिंगलने. पुन्हा एकदा धावफलकावरती मात्र परिवर्तन होईल. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. विवेक ऑन स्ट्राइक पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा रितेश दाखल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे. फटका डाऊन द बॉल फिल्डर आहे का? येस, इथे मात्र डाऊन द बॉल फिल्डर होता आणि यावेळेस विकेट होईल. पतन फलंदाज विवेक यावेळेस मात्र तंबूच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का लागतोय टीम SBS 11 या संघाला. शेवटचं षटक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर रवी दाखल झालेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात रवी. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर सिद्धेश दाखल झालेत. यावेळेस गतीने बीट केलेला पाहायला मिळत आहे. सिद्धेश थोडस संघर्ष करतो यावेळेस आपण जर पाहिलं ना तर निश्चितच गतीने केलेलं परिवर्तन आणि त्यामध्ये फलंदाजाला बीट केलेलं पाहायला मिळते. इथून आपण विचार केला तर निश्चितच एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते अंकल 11 अंधेरी या संघाकडे. या बेस आपण जर पाहिलं तर बॉल पुन्हा एकदा चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. जिथे आपण जर पाहिलं तर निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगल येईल. सिंगलने आपण जर धावफलकावरती नजर टाकली तर 24 धावा लागल्या जात आहेत. 24 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे. फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. फलंदाज लाला बॅक टू द डगआउट. यस इज
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश दाखल झाले. या दरम्यान व्हाईट बॉल येतोय. निश्चितच व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अभ्यंतरची एक धाव. मात्र या अभ्यंतरच्या आणि सिंगल डबलच्या धाबीने फरक पडणार नाहीये मॅच मध्ये, कारण मॅच बरीच लांब आहे अजून. 25 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. याही वेळेस आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. अभ्यंतरची आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरसावते. 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला ना तर ऑलमोस्ट 50च्या आसपास धावफलक थांबलेलं पाहायला मिळत होतं, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती आलेले 3 मोठे फटके त्याच्या जोरावरती धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं 67 वरती. 68 धावांचं टार्गेट सेट केलं. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच केलेला पाहायला मिळतो. एक वरच्या दिशेने बॉलला फक्त पुश केलाय. एक धाव घेतली जाते. सिंगलने आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 26 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 27 माफ करा, 27 रन ऑन दी बोर्ड. 27 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तैनात. एक चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल. दूरवरून चेस होता, परंतु बॉलवरची नजर जी होती ती नजर हटवली नाहीये. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती यश कोठारी दाखल झालेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल ऑन साइडला अक्षरशः फेकून दिला जातोय. षटकार आलाय यश कोठारीच्या अगेन्स्ट. मात्र षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर निश्चितच षटकार आलाय. पहिल्या बॉल वरती षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल. याही वेळेला ऑन साइडला लांब 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 खूप लांब षटकार. ज्याला 28 ची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 28 बनवायचे आहेत. लगातारचा तिसरा येईल का? सिक्सर येतोय. मॅच मध्ये शिरकाव केला जाईल का? षटकार येतोय. 46 धावा.
22 ची गरज आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाईल. 47 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती. आता विचार विनिमय करावा लागेल. शेवटच्या 3 बॉलवरती आलेले 3 मोठे फटके आणि इथे धाव फलक थांबला असता. विकेट येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नयन दाखल झाले पाहायला मिळत आहेत.